गीता तू कशाला इस्त्री करतेस? नाहीये का इस्त्रीवाला? चल ठीक आहे इकडे, मी करतो दे. ऐक ना गीता, मी काय म्हणतो, हा ते असं झालं ना, हा दादा पण ना उगाच नाही, ऍक्च्युली खरं तर त्याचं म्हणणं बरोबर होतं. म्हणजे तू आणि बहिणी एकमेकींशी बोलत नव्हतात ना, म्हणून त्याचीच आयडिया होती ही आर्यननी माती खाल्ली. ठीक आहे ना, सॉरी ना, आर्यन चुकला, पण गीता आमचा हेतू चांगला होता ना. जे तू आणि वहिनी तुमच्यामध्ये जे टेन्शन होतं ना, ते आम्हाला बघवत नव्हतं. गीता प्लीज, आमचा पॉइंट करेक्ट होता ना. हा गीता, मला सांग, वहिनींनी पण चिठ्ठी वाचली असेल ना तुझ्यासारखीच? गीता, तू वहिनीशी बोलत नव्हतीस ना, का आता माझ्याशी पण बोलत नाहीयेस? हे काय नवीन सुरू केलंस तू यार? मी इतकं बोलतोय तुझ्याशी. गीता बोल ना काही. गीता, प्रयत्न चांगला होता, पण बोलणं सुरू होणं माझ्या हातात नाही. त्या बोलल्या तर मी बोलेन. आय एम रिअली सॉरी मानसी, तुला आजीच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं. सॉरी काय म्हणताय विक्रांत? कारण मला माहिती आहे, आजी जेव्हा प्रश्न विचारते ना, तेव्हा तिची नजर काळीत चिरून जाते. हो खरंय, मी सुद्धा खूप घाबरले होते, पण आजी माझ्याशी खूप शांतपणे बोलल्या. खूप वेगळ्या होतो तुमच्या आजी. हो, पण आजी जितकी प्रेमळ आहे ना, तितकीच ती तिखट सुद्धा आहे. आणि आता तुला माहिती आहे, तिला खोटं बोललेलं अजिबात सहन होत नाही. येस, आय नो दॅट. आणि मला आजींसमोर काहीच खोटं बोलायचं नव्हतं. आमच्यामुळे तू सुद्धा या खऱ्या खोट्याच्या चक्रात अडकतेस, म्हणून मी तुला सॉरी म्हणालो. सगळेच यात एकत्र आहोत. काय म्हणाली आजी? खरं तर आजींना माझ्याकडून एकच गोष्ट माहिती करून हवी होती, पण बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. त्यांनी मला विचारलं की तुमच्याविषयी आणि ताईविषयी मला लग्न आधीपासून माहिती होतं का? मी म्हटलं की नाही, मला नव्हतं माहिती. त्यांनी विचारलं की ताई लग्नाच्या दिवशीच प्रेग्नेंट होती, हे तुला त्यावेळेस माहिती होतं का? त्याचे उत्तर मी खरंच दिलं, नाही, त्यावेळी मला नव्हतं माहिती. मग तुझ्या उत्तरांनी आजीचं समाधान झालं का? त्यांचं समाधान झालं की नाही मला माहित नाही, पण मी मात्र एकाच गोष्टीसाठी देवाचे आभार मानते तेव्हापासून. कुठल्या गोष्टीसाठी? विक्रांत, आजींनी जर मला या शब्दात विचारलं असतं की हे मूल विक्रांतचं आहे की नाही, तर मात्र मी खोटं बोलू शकले नसते. कारण त्यांच्या कुठल्याच प्रश्नाचं मी खोटं उत्तर दिलं नाहीये. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खरं दिलंय. या एका प्रश्नाने मात्र माझी पंचायत केली असती, पण तो त्यांनी विचारला नाही. काय झालं म्हणजे मी आल्यानंतर तुम्ही दोघेही एकदम गप्प बसला?
नाही, असं काही नाही आत्या. जनरल बोलत होतो आम्ही. प्लीज, मला कळतं काय घडलंय घरात. अरे मला कोणी सांगेल का घरात काही घडलंय का? मी इथे येईपर्यंत कसली चर्चा करत होतात तुम्ही? आत्या अगं खरंच काही नाही. विक्रांत प्लीज प्लीज, माझ्या संयमाची परिसीमा बघू नकोस. निदान तू तरी नक्की असं काहीतरी घडलंय जे माझ्यापासून लपवलं जाते. इनफॅक्ट मला सांगितलंच जात नाहीये. अरे गोष्टी नॉर्मल असल्या ना की शेंबड्या पोराला पण कळतात. मला नाही कळणार त्या. नेमकं असं काय झालंय की जे माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. मानसीला सुद्धा माहिती आपल्या घरात काय घडलंय ते, आणि मला माहित नाहीये. Isn't it insulting? पण यात तुमचा दोष नाहीये. खरं तर मला आईचाच राग अधिक येतोय. आत्या, तुम्ही प्लीज अपसेट होऊ नका. मानसी अगं काय बोलतीस तू? घरातलं माझ्याशी कुणीही बोलत नाहीये. सगळ्यांना फोन करून झाला, कुणीही माझा फोन रिसीव्ह केलेला नाहीये. मला कळेल का मी काय केलंय ते? आत्या प्लीज तुम्ही चिडू नका. मला तुमचं अपसेट होणं कळू शकतंय, म्हणून एक गोष्ट सांगते. आत्या, तुम्हाला जे वाटतंय ते खरंय. घरात काहीतरी घडलंय. काय काय मानसी, बोल लवकर. आय एम सॉरी आत्या, पण मी तुम्हाला नाही सांगू शकणार. का? मला तुम्हाला सांगायचं नाहीये म्हणून नाही, पण आजींनी मला अशी शपथ घातली आहे की हे तुम्हाला कळता कामा नये. आजींचा आदर म्हणून मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. आय एम सॉरी. थँक्स मानसी. करा करा करा. हा, काय आहे हे? नानू आजोबा हे घ्या तुम्हाला. काय? पान घ्या आणि गोड गोड बोला. अरे काय हे? आज काय मकर संक्रांत आहे का गोड बोलायला? का रे, दसऱ्याला गोड नाही बोलत? नाही तसं नाही, पण मला वर्षभर जरी तिळगुळ खायला घातला ना तरी तो असाच बोलणार. अरे दसऱ्याला घरात स्वच्छता असावी असं म्हणतात. आणि इथे बघा सगळीकडे कागदाचे कपटे पडलेले आहेत. नानू आजोबा, आम्हाला शाळेत सांगितलंय की या दसऱ्याच्या निमित्त तुम्ही घरीच पानं बनवायची. मग याला म्हणतात संस्कार. हो कळलं, हे संस्कार कळले. तू कुठे निघालास एवढा नटून थटून? जरा बाहेर जाऊन येतो कामाला. महिला मंडळात काय? हो अरे मी कशाला जातोय महिला मंडळात? तुमच्याशी बोलण्यात ना अर्थच नाही मुली. सावकाश जा रे. काका हे घे. हा, तर काय रे? सोन्याचं पान. हा, मला वाटलं कुठल्या तरी या देशाचा नकाशा आहे. काय रे काका? एक काम करायचं, असं लिही आपट्याचं पान, म्हणजे कळेल हे काय आहे ते. तू पण ना दादा, उगाच त्रास देऊ नको त्यांना. झाली का नाही पानं? नाही. मग करा पटपट चला. आई, मला कॉफी प्यावीशी वाटते. तू एक काम कर ना, तू सरळ दूधच पिऊन घे, बरं वाटेल तुला. आई प्लीज, मला गरम गरम कॉफी प्यावीशी वाटते. हो का?
मी ना जरा गडबडीत आहे. तू हिला सांगतेस का? मी कोथिंबीर निवडते, माझे हात खराब आहेत. हे काय? अजून पीठ मळलेलंच नाहीये. नाही म्हणजे मी चपाती तरी खाल्ली असती ना. मला जरा भूक लागली आहे. कणिक त्या मळणार होत्या. अगं मला बाकीची पण कामं होती ना, वेळच नाही मिळाला बघ. तू तिला सांग ना म्हणायला. गीता काकी आई सांगतायत की मी भाजी करते, त्या आमटी करणार आहेत का विचार त्यांना. आई तुम्ही आमटी करते, सगळं करते. मला काही कुठल्या कामाचा कंटाळा नाहीये. मोनिका त्यांना म्हणावं मी पण सकाळपासून उभीच आहे, काही ना काहीतरी कामं चालूच आहेत माझी. ओके. वास तर बरा आलाय. मोनिका हां त्यांना म्हणावं चाखून बघा कशी झाले ते सांगा. आई गीता काकी चाखून बघायला सांगितलंय. मस्तच झाले. लसूण ठेचून घातलास का ग? हो मी नेहमी ठेचूनच टाकते ना, चव छान येते. मी एक काम करते, आज आमटीला पण तिला विचार, आमटीत पण लसूण ठेचून घालू का? नाही मोनिका, म्हणजे त्यांना म्हणावं की तुमच्याच पद्धतीने करा आमटी, मला तशीच आवडते. हो हो कळलं मला. मी सगळ्यांच्या आवडीचीच करणार आहे आमटी. आणि मोनिका त्यांना सांग की मी कणिक मळेन. मोनिका कणिक मळून झाली ना तिची की मी पोळ्या करीन. मोनिका त्यांना सांग चालेल. सॉरी 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 नानू मामा. काय हे पुतळा केलास माझा? हो तुला येऊन बराच वेळ झाला का? तुम्ही कामाची माणसं, आम्हाला काय वेळच वेळ आहे. चिडू नकोस रे. तर मी म्हटलं निरंजनला की नानू मामा म्हणजे घड्याळ मामा, वेळेच्या आधीच तयार राहील, वेळ चुकवणार नाही. हे बघ, तू आधी इथे कशाला बोलवलंयस ते सांग. नानू मामा, मी ना आईला नेहमी म्हणते, या घरात जर कोणी जबाबदार माणूस असेल तर तो फक्त नानू मामा. नानू मामा, खरं सांगू का, मला तुझा हा स्वभाव आवडतो. रोखठोकपणा, जे काय आहे ना ते सगळं तोंडावर बोलायचं. स्पष्ट वक्तेपणा दुर्मिळ असतो, जो तुझ्याकडे आहे. खरं सांगू का, घरी सगळे घालून पाडून बोलतात तुला, पण तुझं सगळीकडे किती चांगलं लक्ष असतं, किती काळजी असते तुला घराची. मी असाच आहे ग. काय तसा पहिल्यापासून मी कुटुंब वत्सल माणूस. माहिती. पण आमची ही गेली आणि त्यानंतर काय ग, आयुष्यात काही उरलंच नाही. सगळे रंग उडाले. म्हणून मग असे हे पांढरे कपडे घालतो. निर्मले, अगं आयुष्यात रामच उरला नाही, मग कसले रंग मिरवायचे ग? कशाला हे रंग मिरवायचे सांग ना. पण एक सांगतो तुला, या घराचं घरपण टिकवण्यासाठी हा नानू कितीही बोलणी खायला तयार आहे, पण घराचं वाईट नाही होऊ देणार मी. अगदी खरं आहे तुझं. आत्ताच बघ ना काय चाललंय घरात सगळं. काय विचारू नकोस ग बाई. का नानू मामा, नाही घरी आई असते म्हणून तू बोलत नाहीस, पण आता इथे फक्त मीच आहे. मी तर असं म्हणेन की तुला जे काही बोलायचं आहे ना ते बोल, मन मोकळं कर. खरंच. अरे म्हणजे मी कुठलाही गैरसमज वगैरे पण नाही करून घेणार. काय ग माई, हाक मारलीस का मला? बस बस बस. ओ मला सांग,
आपल्या घरात जे घडलं ते बाहेर कुणाला कळलं तर नसेल ना? नाही का ग? नाही असं नाही रे. काय आहे, डोक्यातनं सारखे विचार चालू असतात, डोकं शांत राहत नाही. आणि त्यात सण आला ना की जास्तच जरा विचार होतात. उद्या दसरा आहे ना, तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून. आणि नानूशी बोलायचंय मला. कुठे गेलाय नानू? तेच तुला विचारणार होते, बोलाव ना त्याला. ग तो सकाळी बाहेर गेलाय. मला वाटलं तो तुला सांगून गेला असेल. बाहेर गेलाय का? माझ्या फोनवरून त्याला फोन लाव, मला बोलायचंय त्याच्याशी. अगं बोलायला खूप असतं ग माझ्याकडे, पण कोणाला त्याची किंमत नाही. काय मी जे दिसतं ना तेच बोलतो, पण मग माई म्हणते नानू नांग्या काढतो. काय निर्मले, सत्य बोललेलं कोणालाही आवडत नाही ग. खरं आहे नानू मामा. हा. आत्ता बोल, जे वाटतंय ना ते बोल. हा. हॅलो. हा माई, बोल. काय रे नाण्या, आहेस कुठे तू? हा मी ते आपलं निर्मळ, कोण कोण? नाही ते आपलं निर्मळ असा निरा प्यायला आलो होतो मी. हो, नीरा प्यायला. काय रे नाण्या, घरचं पाणी पिऊन तुझी ताण भागत नाही का? नीरा पितोयस ते. अगं किती वेळ लागेल? अरे मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हो का? हा, 1 तासाभरात येतो. नीट ये आणि लवकर ये. हा. ठेवते. नानू मामा, आई होती का? हो ग. माझ्या बरोबर आहे असं सांगितलं नाहीस तिला? तर कुठल्या तोंडाने सांगू? अगं तुझ्याशी बोलायचं नाही अशी सक्त ताकीद दिली तिनं. का? अगं तुझ्याशी बोललो हे कळलं ना तर माझी फार वाट लावेल ती. घरात विक्रांतचे प्रताप कळले आणि मग त्यालाही माईनं शिक्षा दिली आहे. विक्रांतचे प्रताप म्हणजे? हा, जसं काय तुला माहीतच नाही. अरे खरंच मला माहित नाहीये नानू मामा. तू कशाबद्दल बोलतोयस? अगं तुझ्या भाच्याने लग्नाआधीच. काय? अगं विक्रांत आणि मोनिका म्हणे लग्नाआधीच भेटले. काय सांगतोय काय? तर ते 2 जण अगोदर भेटले, मग प्रेमात पडले आणि मग जवळ आले. मोनिका गरोदर राहिली म्हणून मग विक्रांतने तिच्याशी लग्न केलं. हे शक्य नाहीये. अगं असं सगळ्यांनाच वाटलं, पण विक्रांतनं तशी कबुली दिलीये. आता काय म्हणशील? काय ग निर्मले, हे तुला सुद्धा माहिती होतं ना, म्हणूनच तुला ही शिक्षा दिली आहे. तुझ्याशी कोणीही बोलायचं नाही असं माईनं सांगितलंय. म्हणून मी इथं आलेलो कोणालाही सांगितलेलं नाहीये. तुझ्याशी कोणीही बोलणार नाही. थँक्स. तेच ऐकायचं होतं मला. तू बोललास ते खूप बरं केलं. आता मी गप्प राहायला बांधील नाही. नाही, 1 घाव 2 तुकडे केले ना तर नावाची निर्मला नाही. अगं